नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाडिस्कॉम आणि महाट्रान्सको म्हणजे महावितरण आणि महापारेषण या दोन्ही विभागाच्या विद्युत सहाय्यक भरती 2023 याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत परीक्षा कधी होणार आहे याविषयीची विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती, त्याचबरोबर सिलेक्ट लिस्ट मध्ये येण्याकरता आपण सर्वांना काय करावं लागेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तसेच वेळेचे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचे आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कारण मित्रांनो, गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही हे आपण सर्वांना माहिती आहे आणि त्याच करता त्या वेळेचे योग्य नियोजन करण्याकरता आपण सर्वांकरता एक महत्त्वाचं गिफ्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत। जसं की आताच बोललो मित्रांनो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं गिफ्ट मिळणार आहे, त्यामागची पार्श्वभूमी सर्वप्रथम तुम्हाला समजून घ्यायची आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला टार्गेट अचीव करायचं आहे दोन्ही विभागामध्ये म्हणजे महावितरण आणि महापारेषण। त्याचबरोबर येऊ घातलेली नवीन जाहिरात महाजेनकोची जी की टेक्निशियन करता निघणार आहे त्याकरता सुद्धा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। या दोन्ही जाहिरातीनुसार म्हणजे महावितरण आणि महापारेषण या ठिकाणी विद्युत सहाय्यक पदाकरता मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे, याविषयी आपण सर्वांना माहितच आहे। तर सर्वप्रथम विद्युत सहाय्यक म्हणून सिलेक्ट होऊन त्यानंतर टेक्निशियन या पदावरती तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये रुजू व्हायचं आहे। त्याकरताचं तुमचं टार्गेट तुम्ही फिक्स केलेलं आहे। जर तुम्ही टार्गेट फिक्स केलं नसेल तर तसं टार्गेट तुम्हाला फिक्स करावं लागेल। कारण मित्रांनो, आता तुमच्याकडे वेळ ही कमी राहिलेली आहे असं आपण समजू। आणि मित्रांनो, वेळ ही कधीच कुणासाठी थांबत नाही, प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा तुम्हाला नियोजन करावं लागेल, तरच मित्रांनो तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करता येईल। त्याचबरोबर मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही विभागाच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध भरत्यांविषयी सविस्तरपणे माहिती, प्रशासकीय पत्रांची माहिती, भरतींची माहिती, आलेल्या विविध नोटिफिकेशनची माहिती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण सर्वांना माहितच आहे की जाहिरात क्रमांक 6 महावितरणची यामध्ये पदे आहेत 5347। त्याचप्रमाणे महाट्रान्सकोची जाहिरात क्रमांक 9 पदे आहे 1903। दोन्ही पदांचं नाव आहे विद्युत सहाय्यक। एकूण जर पदे बघितली तर मित्रांनो आहे 7250 पदे। यापैकी मित्रांनो, महापारेषण विद्युत सहाय्यक या पदाकरताचे अर्ज भरून झालेले आहेत पण अद्यापर्यंत परीक्षा झालेली नाही। त्याचप्रमाणे महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2024 होती, पण 19 मार्च 2024 च्या नोटिफिकेशन नुसार अर्ज भरण्याकरता मुदतवाढ दिलेली आहे आणि शेवटची दिनांक आहे आता अर्ज करण्याकरताची 20 एप्रिल 2024। याविषयीचा सविस्तर नोटिफिकेशन विषयी माहिती असलेला व्हिडिओ या अगोदरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की विद्युत सहाय्यक या पदाकरता जे काही तुम्ही अर्ज भरलेले असाल किंवा येत्या काळामध्ये तुम्ही अर्ज भरणार आहात तर त्या पदाकरता अभ्यास करण्याकरता तुमच्याकडे किती वेळ आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो। ही माहिती तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण ज्यावेळी तुमच्याकडे वेळ किती आहे हे माहिती होईल त्यानंतरच त्या वेळेचं नियोजन तुम्हाला करता येईल। तर मित्रांनो, विविध विश्वासू मार्गाने मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा ही जून 2024 मध्ये होणार आहे असे माहिती झालेले आहे। कारण बऱ्याचशा उमेदवारांचे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मेसेजेस आहे, कॉल आहे की परीक्षा नेमकी कधी होणार आहे याविषयी आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्याही अगोदर एक प्रश्न असा झाला की MIDC या विभागामध्ये काही पदांच्या परीक्षा आता घेण्यात आलेल्या आहेत किंवा सुरू आहेत, पण पंप ऑपरेटर, वीज तंत्री, शिपाई, माडी या विविध जे काही पदे आहेत त्यांची परीक्षा अद्यापर्यंत झालेली नाही, याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। तुम्हाला माहितच आहे की MIDCच्या भरतीविषयी आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक प्रश्न सुद्धा सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, कारण बरेचसे फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम्स होते। तर आम्ही डायरेक्टली MIDC डिपार्टमेंट सोबत संपर्क करून त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती। त्याचप्रमाणे आता काही एक्झाम चालू आहे, त्या उमेदवारांचे दिनांक 30 पर्यंत, दिनांक 31 पर्यंत ऑनलाईन कॉल लेटर किंवा हॉल तिकीट हे डाउनलोड होत नव्हते, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न होता। आणि उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न होता। त्या संदर्भात आम्ही MIDC विभागासोबत संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या परीक्षा सुद्धा या जून महिन्यामध्ये होणार आहेत। त्याचप्रमाणे महावितरणकडून सुद्धा आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की विद्युत सहाय्यक या पदाची आणि त्याचबरोबर इतरही जे काही पदे आहेत म्हणजे क्लर्क, त्याचबरोबर डिप्लोमा इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर या सर्व पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरू आहे, तर यांची परीक्षा कधी होणार आहे तर याविषयीची माहिती मिळाली की ही जी काही परीक्षा मित्रांनो ती परीक्षा जून महिन्याच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये
जास्तीत जास्त इन केस काही इश्यू आलेच तर ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहेत, हे माहिती कन्फर्म आहे. तर मित्रांनो आता आपण बघू की तुमच्याकडे अभ्यासाकरता आता वेळ किती आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे अभ्यासाकरता एप्रिल आणि मे, जूनचा पहिला आठवडा जरी आपण पकडला तरी पण आपण त्याला कन्सिडर करणार नाही. तर आपण आता एक अंदाज घेऊ की आपल्याकडे एप्रिल महिना आणि मे महिना 2024 असे 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे असं आपण गृहीत धरू. आजची तारीख आहे 1 एप्रिल 2024. तर आपल्याकडे फक्त आणि फक्त अभ्यासाकरता जवळपास कमीत कमी फक्त 60 दिवस आहे असं तुम्ही गृहीत धरा. जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकचा कालावधी वाढवलेला आहे, आमच्याकडे परीक्षेकरता आणखी वेळ आहे, तर या भ्रमातून तुम्ही निघून जा. फक्त आणि फक्त तुमच्याकडे 60 ते 70 दिवस अवेलेबल आहेत. त्या दिवसांमध्ये तुम्हाला जोमाने अभ्यास करावे लागेल. कारण मित्रांनो कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा बरीच जास्त आहे. कारण जाहिरात क्रमांक 4 2019 नंतर ही भरती आलेली आहे 2023 मध्ये, जिला आपण 2024च म्हणू शकतो. कारण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि अद्यापपर्यंत महावितरणच्या विद्युत सहाय्य या पदाकरताची अर्जाची लिंक ही सुरूच आहे. म्हणजे अद्यापपर्यंत उमेदवार हे अर्ज भरत आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे फक्त 60 दिवस आहे असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे आणि या 60 दिवसामध्ये तुम्हाला जोमाने अभ्यास करायचा आहे. त्यामागचं कारण असं आहे की या ठिकाणी अभ्यासाशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिवर्षी 2 गुण हा सुद्धा एक विषय आहे. त्या विषयीचे आणखी काही नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे, पण अद्यापपर्यंत नोटिफिकेशन आलेले नाहीत. आणि जरी ते नोटिफिकेशन आले किंवा सध्याच्या परिस्थितीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी 2 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण जरी देण्यात आले तरी पण सामान्य उमेदवार आणि कंत्राटी उमेदवार यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या लेवलची कॉम्पिटिशन असणार आहे. कारण का या 5 वर्षामध्ये बरेचसे फ्रेशर उमेदवार हे पासआउट झालेले आहेत आणि जुने सुद्धा बरेचसे उमेदवार आहेत ज्यांची अप्रेंटिसशिप झालेली आहे, जे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा ज्यांचा फक्त आयटीआय झाला आहे आणि ते फ्रेशर आहे. तर अशा प्रकारे स्पर्धा ही खूप टफ होणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि बरंचसं तुम्ही आता असं समजा की हा जो चान्स आहे हा चान्स मित्रांनो तुमचा शेवटचा चान्स आहे असंच तुम्हाला समजून अभ्यास करावा लागेल. फक्त अशा गोष्टी करून चालणार नाही की आमच्याकडे अजूनही 2 महिने आहे, 2.5 महिने आहे, आम्ही यामध्ये अभ्यास करून घेऊ. तर तुम्हाला या सर्व गोष्टीचा, या सर्व अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीचा आलेख तयार करावा लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते फक्त तयार करून नाही ते इम्प्लिमेंट सुद्धा करावा लागेल. कारण मित्रांनो जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल बनवत नाही तेव्हापर्यंत मित्रांनो तुम्हाला यश हे मिळणार नाही. तर ते नियोजन तुम्ही करणारच आहात. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मेहनत करतो ठीक आहे, पण आपण मेहनत कशा पद्धतीने करतो हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला आपण म्हणू की एखादा विद्यार्थी हा बऱ्याचशा ठिकाणून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे पण कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, एकाग्रता नाही आहे किंवा विविध ठिकाणावरून अभ्यास करत असताना त्याचे बरेचसे पॉइंट, बरेचसे प्रश्न जर क्लिअर होत नसेल तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण सर्वांकरता जे काही गिफ्ट्स आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे त्याविषयी आता चर्चा करू. तर मित्रांनो महापारेषण आणि महावितरण या दोन्ही विभागाच्या विद्युत सहाय्यक या पदाकरता एक अत्यंत सुंदर ऍप तुमच्याकरता उपलब्ध आहे, त्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो या दोन ऍप आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज आणि कोचिफाय. या दोन्ही ऍप्स मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्याचे काही फीज आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सूट सुद्धा मिळू शकते, एक मोठ्या लेवलची सूट मिळू शकते, याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. पण त्या अगोदर मित्रांनो कारण तुमचा पैसा महत्वाचा आहे, तो पैसा तुम्ही योग्य ठिकाणी टाकणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपण बरीचशी माहिती या ठिकाणी घेऊन घेऊ. आणि आपण सर्वांना माहिती आहे, त्याचबरोबर आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनल मार्फत आपण चांगल्या पद्धतीचा स्टडी मटेरियल आणि कमी पैशामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याकरता प्रयत्नशील असतो. त्यातीलच ही एक महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. तर मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण सर्वांना माहितच आहे की जी काही पदे आहेत महावितरण आणि महापारेषण दोन्ही कंपनीमध्ये, याकरता आयबीपीएस पॅटर्नने एक्झाम होणार आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. आयबीपीएस कंपनी आता एमआयडीसी ची सुद्धा परीक्षा घेत आहे आणि इतरही विभागाच्या सुद्धा परीक्षा घेत आहे. आयबीपीएसचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे याकरता या ऍप मध्ये नजीकच्या काळामध्ये झालेल्या परीक्षांचे पॅटर्न कशा पद्धतीने होते याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण सिलेबसला अनुसरून थिअरी आणि महत्वपूर्ण प्रश्न याविषयीची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो संपूर्ण जी शिकवणी आहे ती मराठी भाषेमध्ये आहे आणि जे काही नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जात आहे ते सुद्धा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध होत आहे. या ऍपमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे कितीदाही तुम्ही व्ह्यू करू शकता.
हा एक तुमच्याकरता फायदा आहे मित्रांनो, कारण वेळेचं बंधन असणार नाही. बरेचसे उमेदवार हे कामामध्ये असतात, कुठेतरी नोकरीला जर असतील तर मित्रांनो तुम्हाला वेळेचं बंधन पाळावं लागतं. पण या ठिकाणी तुमच्या हातामध्ये जे काही ऍप असणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार या सर्व थिअरीचे आणि महत्वपूर्ण प्रश्नांचे व्हिडिओज बघू शकता. आणि माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती राहील की फक्त तुम्ही असं करायचं नाही की मी दिवसातून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ऍप बघेल किंवा माहिती घेईल, असं करायचं नाही मित्रांनो. तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवून घ्या. या वेळेपासून या वेळेपर्यंत मी अभ्यास करणार. जर तुम्ही विद्युत सहाय्यक या पदाकरता सिरियस असाल तर मित्रांनो तुम्हाला तुमचं टाइम टेबल बनवून अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. सकाळचे 2 तास, दुपारचे 2 तास, रात्रीचे 2 तास असे जरी मित्रांनो तुम्ही काढले तर येणाऱ्या पुढच्या 60 दिवसाचा जरी विचार केला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ही ऍप यूज करायची आहे आणि पुरेपूर या ऍपचा वापर करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओ तर उपलब्ध आहेतच, तसेच रिव्हिजन करता मित्रांनो तुमच्याकरता ई बुक सुद्धा अवेलेबल आहे. आणि या सर्वाची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो 1 वर्षाची. मात्र याची किंमत आहे 999 रुपये 1 वर्षाकरता. आणि होणारी जी काही परीक्षा आहे मित्रांनो ती जून 2024 किंवा जुलै 2024 जास्तीत जास्त तेव्हाच होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे हा जो कोणता वेळ आहे त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने या ऍपचा वापर करून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणजे निदान तुम्ही पॉलिश तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याही पेक्षा अत्यंत महत्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आत्ताच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करू नका. पुढे आणखी महत्वाची माहिती आहे ती घेतल्यानंतर तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. हा झाला मित्रांनो पहिला कोर्स. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टोटल टेक्निकल थिअरी म्हणजे तांत्रिक प्रश्न असणार आहेत. तांत्रिक प्रश्नाचे संपूर्ण सेट्स तुम्हाला या ऍप मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आणि ई बुकच्या माध्यमातून मिळून जातील. त्याचा तुम्ही थिअरीचा या कोर्स मधून चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि त्यानंतरचा कोर्स आहे मित्रांनो तो आहे ऑल इन वन नॉन टेक्निकल कोर्स. कोर्सचं नाव लक्षात ठेवा. या कोर्सचं नाव आहे ऑल इन वन नॉन टेक्निकल कोर्स. यामध्ये मित्रांनो टेक्निकल व्यतिरिक्त म्हणजे पहिल्या ज्या कोर्सची आता आपण माहिती घेतली त्यामध्ये फक्त टेक्निकल माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर हा जो कोर्स आहे ऑल इन वन टेक्निकल कोर्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग, गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी भाषा म्हणजे मराठी लँग्वेज या सर्वाची माहिती मिळणार आहे. आणि याची सुद्धा लँग्वेज असणार आहे मित्रांनो मराठी प्लस इंग्लिश म्हणजे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळून जाईल. आणि हे जे कोणते सर्व प्रश्न असणार आहे मित्रांनो ते असणार आहे IBPS पॅटर्नच्या प्रमाणेच. म्हणजे IBPS ज्या पद्धतीने परीक्षा घेते त्यांचा पॅटर्न ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओच्या बरोबर फ्रीमध्ये प्रॅक्टिस ई बुक सुद्धा मिळणार आहेत. आणि याविषयी जर तुम्ही इतर ठिकाणी माहिती घेतली तर साहजिकच या कोर्सची किंमत बरीच जास्त आहे. पण या ठिकाणी मित्रांनो रोजगार मराठीचे जे काही सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकरता मित्रांनो 55% ऑफ या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे एकूण किंमत 1999 आहे. पण तुम्हाला कोड यूज करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्यावेळी तुम्हाला कोड यूज करायचा आहे प्रदीप 55. हा कोड तुम्ही यूज केल्यानंतर या कोर्सची किंमत होणार आहे मित्रांनो 899 रुपये. म्हणजे एकूण 1999 रुपयाचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल मित्रांनो 899 रुपये या किमतीमध्ये. आणि एकूण 55% तुम्हाला म्हणजे 55% तुम्हाला ऑफ असणार आहे. अत्यंत सुंदर आणि IBPS पॅटर्न प्रमाणे आणि महत्वाची असलेली माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आणि ई बुकच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि मित्रांनो हे दोन्ही कोर्स जे आपण बघितले थिअरीचा आणि त्यानंतर नॉन टेक्निकल माहितीचा हे दोन्ही कोर्स महत्वाचे आहेत. आणि हे का महत्वाचे ते सुद्धा बघून घेऊ मित्रांनो. कारण तुम्हाला माहितच आहे की महावितरण आणि महापारेषण दोन्ही कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक हे ज्या पदाकरता परीक्षा होणार आहे त्यामध्ये मायनस मार्किंग असणार आहे. हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्यापैकी 50 प्रश्न असणार आहेत तांत्रिक विषयातील म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे. गुण 110 आहे. प्रति प्रश्न गुण 2.2 आहे. पण तुम्ही जर फक्त टेक्निकलचा अभ्यास करणार तर इथे होणार नाही. तर तुम्हाला सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड याविषयी सुद्धा माहिती असेलच. ही तर्कशक्ती म्हणजे रिझनिंगचे 40 प्रश्न असणार आहे. गुण असणार आहे 20. संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 गुण. मराठी भाषेचे 20 प्रश्न आणि 10 गुण असे प्रत्येक प्रश्नाकरता अर्धा गुण असणार आहे. असे एकूण प्रश्न होत आहे मित्रांनो 80 आणि गुण होत आहे 40. तर या ठिकाणी सर्वात जास्त डेंजर जी गोष्ट आहे मित्रांनो ती आहे मायनस मार्किंग. कारण तुम्ही अभ्यास करणार, तुम्ही परीक्षा देणार, पण तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता या ठिकाणी शास्ती किंवा दंड असणार आहे. तर तुम्हाला सर्वात घातक असणार आहे या परीक्षेमध्ये मायनस मार्किंग.
त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा अचूकच सोडवायचा आहे, तेव्हाच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकाल आणि तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये याल. तर या ठिकाणी हे जे काही आपण बघितलं होतं, तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा याचे जे काही 80 प्रश्न आहे याची सुद्धा प्रॅक्टिस करणे तुम्हाला गरजेचं आहे. कारण मित्रांनो, या परीक्षेचा जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्ही बघाल की कट ऑफ जो आहे तो बराच हाय लागणार आहे आणि पॉइंटने विद्यार्थी या ठिकाणून कट होणार आहेत. तर या ऍपच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय जाणून घेणार आहोत ते सुद्धा बघून घेऊ. या ऍपमध्ये मित्रांनो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या अंतर्गत कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला क्लिअर केले जात आहे. सोपे रूप म्हणजे सिम्प्लिफिकेशन, त्याचप्रमाणे अंदाज, संख्या प्रणाली, वर्गमूळ, घनमूळ, दशांश अपूर्णांक, संख्यांचा लसावी आणि मसावी, संख्या मालिका, टक्केवारी, सरासरी, वयवरील प्रश्न, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, नफा तोटा आणि डिस्काउंट, वेळ आणि कार्य, पाईप आणि टाकी, वेळ, वेग आणि अंतर, बोट आणि प्रवाह, ट्रेनवरील गणिती प्रश्न, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, डेटा इंटरप्रिटेशन, संभाव्यता, क्रमपरिवर्तन आणि संयोजन, क्षेत्रफळ या सर्व विषयांविषयी महत्वाची माहिती असलेले व्हिडिओ विथ डिस्कशन, म्हणजे कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहे असे सुद्धा व्हिडिओ असलेली माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल. आणि या सर्वांकरता प्रॅक्टिस शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तुम्ही कितीही अभ्यास करून घ्याल तरी पण तुम्हाला प्रॅक्टिस ही महत्वाची आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या लक्षात असतं वाचलेलं किंवा बघितलेलं त्यापेक्षा ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ज्या ठिकाणी दिसते पण आणि ऐकू पण येतं अशा ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी लवकर येतात आणि त्या जास्त काळपर्यंत आपल्या डोक्यामध्ये असतात. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आणि ई बुकच्या माध्यमातून तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या या सर्व मुद्द्यांवरती टॉपिक्सवरती तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळून जातील. म्हणजे तुमचे बरेचसे प्रश्न, बऱ्याचशा कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. त्याचबरोबर मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग टॉपिक्समध्ये बैठक व्यवस्था, कोडे, क्रम आणि क्रमवारी, रक्ताचे नाते, दिशाज्ञान, कोडिंग, डिकोडिंग, सिलोलिझम, विषमता, अल्फान्यूमेरिक शृंखला, ऑड अँड आउट या सर्व टॉपिक वरती तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे मराठी या अंतर्गत वर्ण, संधी, लिंगविचार, वचनविचार, विभक्ती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, काळ, प्रयोग, समास, वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, शब्दसिद्धी, भाषेचे अलंकार, जोड शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, उतारावरील प्रश्न, पुस्तक व लेखक, चुकीचे विधाने, पुनर्रचना करा आणि रिक्त जागा भरा या सर्व मुद्द्यांविषयी माहिती तुम्हाला मिळेल. आणि हे सर्व मुद्दे जे आहेत, हे सर्व जे टॉपिक्स आहे IBPS पॅटर्न नुसारच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण जी माहिती बघितली, एक थिअरीचा कोर्स आणि सेकंड कोर्स आहे नॉन टेक्निकल कोर्स. या दोन कोर्स नंतर मित्रांनो आणखी एक कोर्स आहे, तो आहे मित्रांनो सुपर MCQ कोर्स. विद्युत सहाय्यक या पदाकरता हा सुपर MCQ कोर्स बिल्ड करण्यात आलेला आहे. आणि या कोर्सची वैशिष्ट्य असे मित्रांनो की परीक्षेत येणारे अपेक्षित प्रश्नांची विस्तृत तयारी तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला संभाव्य सर्व MCQs दिल्या जाणार आहेत, उपलब्ध करून दिले जात आहेत. संपूर्ण सिलेबसला अनुसरून, जसा काय सिलेबस आपण सर्वांना माहिती आहे त्या सिलेबसला अनुसरून मराठी या भाषेमध्ये शिकवणी आहे. प्रश्न मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये आहेत आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे, म्हणजे कितीदाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर रिव्हिजन करता तुम्हाला ई बुक सुद्धा अवेलेबल करून दिल्या जात आहे. आणि हा जो काही सर्व कोर्स तयार केलेला आहे मित्रांनो, हा 14 वर्षापेक्षा अधिक अनुभवाने तयार केलेला कोर्स आहे. या कोर्सची किंमत मित्रांनो आहे एकूण 3999. त्याचबरोबर तुम्ही जर हा कोड यूज केला प्रदीप 55 तर हा कोर्स तुम्हाला मिळणार मित्रांनो 1799 या किमतीमध्ये. अत्यंत माफक किमतीमध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिला जात आहे. आपण सर्व सुज्ञ आहात, आपण सर्व इतर ठिकाणी सुद्धा जर माहिती घेत असाल तर तुम्हाला माहिती आहे की या लेवलचा कोर्स, कारण एकदम क्वालिटी लेवलचे कोर्स आहेत, या कोर्सची किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तर मित्रांनो, विद्युत सहाय्यक या पदाकरता कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगला डाटा कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवता येईल याकरता या ऍपमधून तुमच्याकरता प्रयत्न करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही या कोर्सचा उपयोग करू शकता. याविषयीचे सदर ऍप डाउनलोड करण्याकरताच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कोड वापरायचा आहे मित्रांनो प्रदीप 55 PRADIP 55. त्या ठिकाणी तुम्हाला भरघोस अशी 55% सूट देण्यात येणार आहे. तर तुम्ही नक्कीच या कोर्सचा उपयोग करायला हवा. या सुपर MCQ कोर्समध्ये मित्रांनो नुकत्याच विविध परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न तुमच्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच IBPS पॅटर्न प्रमाणे ऍज इट इज प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील.
म्हणजे या ठिकाणी सुपर एमसीक्यू म्हणजे सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहेत. तसेच परीक्षेची गुरुकुल्ली आपण याला म्हणू शकतो. जास्तीत जास्त तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये 60 ते 70 ते 80 जे काही दिवस तुमच्याकडे आहे या दिवसामध्ये या परीक्षेच्या गुरुकुल्लीचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. तसेच संपूर्ण व्हिडिओ कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे रिव्हिजन करता ई बुक सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर ई बुकच्या स्वरूपामध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ई बुक सुद्धा वापरू शकता. तर मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्याकरता सिंपल 5 स्टेप आहे. त्या 5 स्टेपला तुम्हाला फॉलो करायचं आहे. पहिली स्टेप आहे की तुम्ही सर्वप्रथम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज म्हणजे टेक्निकल करता किंवा कोचिफाय नॉन टेक्निकल साठी हे ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या. म्हणजे 2 प्रकारचे ऍप आहे. एक आहे टेक्निकल करता, एक आहे नॉन टेक्निकल करता. हे दोन्ही ऍप तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वरून डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुमचे नाव आणि नंबर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करा किंवा नोंदवा. त्यानंतर तुम्हाला पेड कोर्समध्ये जायचं आहे आणि महाट्रान्सको महाडिस्काउंट टेक्निशियन 2024 हा कोर्स तुम्हाला निवडायचा आहे आणि प्रदीप 55 हा कुपन कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मिळेल 55% सूट. तर अशा पद्धतीने सिंपल 5 स्टेप मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि माझी वैयक्तिक विनंती आहे मित्रांनो की हा शेवटचा चान्स असं समजून या कोर्सचा तुम्ही उपयोग करून घ्यायलाच पाहिजे. कारण मित्रांनो, स्पर्धा ही बरीच जास्त आहे. त्यामुळे अभ्यास हा जोमात करावाच लागेल. त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. आणि मायनस मार्किंगमुळे एक एक प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर देणं हे फारच गरजेचं आहे. त्यामुळे त्या लेवलची तयारी तुम्हाला करावी लागेल. कारण मित्रांनो, प्रत्येकच वेळीच नशीब हे काम करत नाही. नशिबाचा भाग जरी कुठेतरी असला पण तुमची सर्वांची मेहनत ही अत्यंत महत्वाची आहे. कारण देव सुद्धा त्यांनाच यश देतो जे आपल्या यशाकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. तर तुम्हाला ही प्रयत्न करायचा आहे. त्याकरताचा योग्य प्लॅटफॉर्म तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. तर या कोर्सेसच्या माध्यमातून योग्य प्लॅटफॉर्म तुमच्यापर्यंत आलेला आहे, चालून आलेला आहे. त्याचप्रमाणे कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला भरघोस अशी 55% सूट सुद्धा मिळत आहे. तर नक्कीच तुम्ही या ऍपचा तुम्ही वापर करायचा आहे. तर मित्रांनो, नजीकच्या काळामध्ये बरेचसे काही नोटिफिकेशन येणार आहेत. या सर्व नोटिफिकेशनची नियमित माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही या व्हिडिओची दखल घेतली त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.